DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या इलेक्शनचे बिगुल चांगलेच वाजलेले आहे। प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान देवरे व त्यांच्या पॅनलचा देखील प्रचार जोरदार सुरू आहे। त्याच माध्यमातून परिसरातील प्रभाग क्रमांक 10 आनंद छाया रोडवर या ठिकाणी आपण घेतलेला एक आढावा। त्यांच्या कार्यालयाजवळ आपण काही ज्येष्ठ नागरिकांना विचारले असता आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी बीजेपी पॅनल विजयी होणार असा त्यांनी दावा केला आहे। बघूया ग्राउंड रिपोर्ट। माझा प्रभाग माझी जबाबदारी। नाशिक महानगरपालिकेची इलेक्शनची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक कोण होणार या ठिकाणी उमेदवारांच्या गाड्या सज्ज झालेल्या बघू शकतो। या ठिकाणी समाधान नामदेव देवरे यांची या ठिकाणी गाडी सज्ज झालेली आपण बघू शकतो। आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्यांची निशाणी आहे कमळ अनुक्रमांक 2 या ठिकाणी निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा। नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 10 भारतीय जनता पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान नामदेव देवरे यांची गाडी बघा एकदम डिझाईन करून पोस्टर वगैरे लावून या ठिकाणी सज्ज झालेली। आपण ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आहे, तर ज्येष्ठ नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत। आम्ही पिंपरखेडला तो आणि कोण या ठिकाणी कोण नगरसेवक होईल असं वाटतं मला तर वाटतं देवरे दादाच होते। विजय विठ्ठल पगारे उमरान का समाधान भाऊ समाधान भाऊंचं एक कार्य खूप छान आहे। त्यांनी भरपूर सुविधा गोरगरिबांना लावून दिली। कोणी अपंग असलं, कोणी त्यांना काही सहारा नसला, ते सर्वांची मदत करत असतात आणि समाधान भाऊचा भरपूर परिचय आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे समाधान भाऊ सारखे आपल्याला उमेदवार पाहिजे। आपण आहोत आनंद छाया परिसरामध्ये। आनंद छाया हा परिसर प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11च्या बॉर्डरवर आहेत। या ठिकाणी अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आहेत। काय सांगणार तुम्ही? प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगरसेवक कोण होणार आणि कुठला पॅनल निवडून येणार? बीजेपी, शिवसेना, शिंदेगड आणि किंवा समाधान भाऊ देवरे हे नक्की येणार आणि बीजेपीच होणार। बीजेपीच पॅनल येणार। आणि वार्ड 10 मधून आहे, 10 म्हणून समाधान भाऊंचे चांगले कार्य आहे। हे नगरसेवकाला नसताना पहिले पण त्यांचं कार्य खूप छान आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी ते खूप मेहनत घेतात आणि लोकांना सेवा पण देतात, तर त्यांनी नगरसेवक म्हणून यावा अशी आमची इच्छा आहे आणि तेच येते। अजून कोण कोण बीजेपीच्या पॅनल मध्ये कोण कोण नगरसेवक होते इतर नाही सांगता नाही, पण 10 वार्ड मधून हे सांगता येईल आणि दुसरे नाही म्हणत, पण एवढी या बाबतीत यांच्या बाबत मी बोलू शकतो। समाधान भाऊ देवरेंसाठी तेच का बरं? ते आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, ते तेवढे झटतात म्हणूनच ते पाहिजे असं। त्यांचं सामाजिक कार्य काय सांगणार? सामाजिक कार्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या काही सवलती असतात तर ते स्वतःहून आम्हाला सांगतात आणि बोलून ते काम पूर्ण करून घेतात स्वतःच। नक्कीच आपण बघत होतो माझा प्रभाग माझी जबाबदारी। प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोण नगरसेवक होणार याबाबत आपण आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बघत होतो। जनतेचा कौल कोणाकडे? ज्येष्ठ नागरिकांचा कौल समाधान भाऊ देवरे हे जे काही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत यांच्याकडे दिसत आहेत। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।